बाळू मामा वेगळे आहे. वेगळं आहे म्हणजे मी काय बी न सांगता त्यासनी मला ओळखलं. जे माझ्या जन्मदात्या आई बापासनी ओळखता आलं नाही ते त्यासनी समजलं. अरे आम्ही तुला लहानाचा मोठा केला ना, आम्ही ओळखलं नाही का तुला? हा मी पहिलं सांगायला पाहिजे होत, म्हणजे कुणाला बी त्रास झाला नसता. पण म्या काय बी न सांगता बाळू मामासनी समजलं. ते मला काय म्हणाले ठाव आहे? काय म्हणले? अरे वरचीनं तुला साडी चोळीत धाडलं आहे आणि तू माझ्या समोर धोतर आणि सदरा घालून आला आहे. अहो म्हणजे वरच्यानं ह्याला साडी चोळीत धाडलंय. अहो समजा की काय पण फुल्यागत बोलू नका. अहो गडी सारखा गडी येतो. बाळ हे खरं आहे. निघावं लागल. सौंदतीला रेणुके मोर गेल्या बिगर ही गाठ सुटणार नाही. अहो काय करताय सर? अहो काय बोलतो बघितलं ना तुम्ही? तुम्ही किती बी मारलं तरी खरं बदलायचं नाही. बघितलं का तुम्ही? आधी तर गावामोर तोंड दाखवायला मला जागा राहिली नाही, त्याच्यात असलं काहीतरी बोलतो हा. अहो पण बाळू मामाने नुसतं तेवढंच सांगितलं नाही, उपाय बी सांगितलाय. अहो काय उपाय याच्यावर सांगा बरं तुम्ही आता. हा बाळू मामांसंग सौंदतीला जायचं आहे. ते समजा नीट करत्या. नाही नाही असं काय होत नसतंय. हा जर घरात राहिला ना, नाक कापण माझं नाक. हे काय नाही, रात झाली की याला घराबाहेर हाकलून द्या अगोदर. तुम्ही अजिबात मध्ये पडायचं नाही. आजपासून हा आपल्याला मेला ना आपण याला. हो काय बाई बोलू नका तुम्ही. काय बी बोलत नाही मी, जे आहे तेच बोलतो. काय तर तुम्ही शेवटचं याच्याशी बोलून घ्या आणि रात व्हायच्या अगोदर याला काढून द्या घरात बाहेर. माय पुढी कळ काढ. तुझ्या लेकराची जबाबदारी आता माझी आहे. पार पाडूनच तुझ्या भक्तीचं ऋण फेडणार आहे मी. भाऊला काय घरची आठवण हाय का नाही? कुठली आठवण आणि कुठलं काय? रमला असेल तिकडं. नाही नाही येते की आठवण. हा आता इथंच लहानाचा मोठा झालाय म्हणलं आठवण कशी नाही येणार? ह्यासनी त्याला पाण्यात बघायची सवय झाली आहे. आठवण आली असती तर येऊन गेला असता की. हवं काम करतो हाय तिकडं, काय नुसता बसून नाही. म्या त्याला तिकडे धाडला म्हणून काम करतोय. हे विसरू न ग. ही तर राहायला असता तरी बी काम केली असती. मला ठावा हाय. अरे काम केली असती तर मला काय खूळ लागले वय त्याला तिकडे धाडाय? याच्या खोड्या काढ त्याच्या खोड्या काढ असं चाललं होतं इथं. हवा मी तुम्हाला सांगितलं होतं की का तो काम करल सुधरल, पण तुम्ही ऐकलं नाही. बरं बाय तुझं खर बस. हा तर चांगलं चाललंय उगा काहीतरी खोडा घालू नका. बरं आय तुला ठाव आहे का? बायानं मेंढ्या विकत घेतल्या आहेत. हा हे कुठं कोणी सांगितलं आहे मला? माझ्याकडनं सांगायचं राहिलं. 2 गायी आणि 5 मेंढ्या विकत घेतल्या आहेत. बाया पैक कुठं आणलं? कमरेचा करदोडा इकला त्यानं आणि घेतला. असं वय. आणि गंगीकडच्या मेंढ्या त्या बी सांभाळलंच की तो. पण आता स्वतःच्या बी घेतल्या आहेत. हा चांगलं झालं. आता तो गप नाही बसायचा. 5च्या 50 मेंढ्या करत
50 ते 100 करल. संसार करायला लागला हाय हे चांगलं झालं बघ. तर अजून सत्तेशी कसं वागतो ते कळालं नाही. तिच्या संग चांगलं वागत असेल म्हणजे समजा चांगलं झालं म्हणायचं. व बायको आहे त्याची, चांगलंच वागवल की. आणि तिनं बी सांभाळून घ्या ना ग बाई. ती चुकलं असं काय वाटत नाही मला. चूक झाली तर याच्याकडनंच होईल. हैरी ते पंच म्हणला तसा ते लोक जर बाळ्याकडे गेले आणि बाळ्यानेच लगीन लावून गेलं तर नाही आता होणार नाही. पर असं झालं तर मग आपण काय करायचं? नाही फक्त विचारलं. अरे झाल्यावर काही करायचं नाही, काही होणार नाही यासाठी काहीतरी करायचं. तेच म्हणतो आहे मी. आता कवापासून आपण असं बसूनच आहे, काहीतरी करायला पाहिजे. बाळूवर लक्ष ठेव. बघ काय करतोय ते. आता बाळू काय करतो ते कशा पाय बघायचं? त्या परीस आपणच काहीतरी सुरू करू. अरे तो काय करतो यावरच आपण काय करायचं ते ठरणार आहे. असं आहे वय. बरोबर आहे. अहो पर त्या पोराचं लगीन तर झालं नसेल ना? गप. तो पंच आत्ता सांगून गेलाय ना की बाळूने लग्न करून द्यायचं ठरवलंय म्हणून. मग असं लगेच कसं होईल लग्न? होय. पर त्या बाळूचा मला काही भरोसाच नाही. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? त्याच्या मनात आलं म्हणजे तो कधीही काही करतो. हा मग नाही तसं नाही, म्हणजे आता नाही पर उद्याच्याला परवाच्याला करील. मंगळू नीट काय ते बोल. नीट काय ते मला बी समजा ना. पण मला एकच म्हणायचं आहे का त्या बाळ्याने जर काही करायचं ठरवलं संपलं, त्याला बेकार काय राहत नाही. मंगळू आजकाल तू त्या बाळ्याचं खूप कौतुक करतोयस. काय विचार काय? विचार कसला? असं काही नाही, मला आपलं वाटलं म्हणून मी बोललो. आणि मी काय त्या बाळाला आज ओळखीत नाही, पहिल्यापासून ओळखीत आहे म्हणून मी सांगितलं. काळजी करू नको, असं काही होणार नाही. होय, पण त्या बाळ्याचा काही नियम नाही. बाकी तुम्ही म्हणतात तसंच व्हायला पाहिजे. होणारच. त्या बाळाने त्या पोराचं लग्न करायचं ठरवलंय काय? बघू काय करतो ते. तू त्याच्यावर लक्ष ठेव. होय. त्या पोराचं लग्न झालं तर फक्त माझ्यामुळे होईल, नाहीतर लग्नच होऊ देणार नाही. पाया परत यायला पाहिजे सगळ्यांनी. होय. काय मग निवांत बसले आहे तुम्ही तर. आता पतूर निवांतच होतो. आता तो आलाय म्हणल्यावर कालवा होईल चालू. अरे मी कशा बाई कालवा करू काही म्हणतो. अरे मी तुला भेटायला आलो होतो. तात्या बोलायचं आहे ते बोल पाठदिशी. अरे ते काळ बहिरीचं कर ना काहीतरी. म्हणजे काय झालं? अरे काय तो तू ह्याकडे यायचं नाही म्हणतो आणि तुझ्या विरुद्ध लोकांना भडकितो काय? त्याची अजून येळ यायची आहे. अरे पर ते नुसतं भडकीत नाही लोकांना, लुटतो बी लोकांना, काही मागतो लोकांकडून. देवप्पा सुधारला तसा त्यो बी सुधरल. अरे बाळू ते देवप्पाचं काय झालं रे? कुठे गेलं देव? पंढरपूरला गेला. त्याची चूक समजली त्याला. पांडुरंगाकडे गेला हाय तो. अरे पांडुरंगाकडे जायला बी नशीब लागतात. सुटला तो ह्या समजत. त्याची चूक त्याला समजली हे चांगलं झालं. लोकांनी समजत नाही कुठं जायचं कुठं नाही. देवप्पाला समजलं बघ. आणि तुझ्यामुळे समजलं. अरे त्या भैरीला बी समजून सांग ना. त्याची बी येळ येईल. चांगलाच धडा शिकवेन त्याला. अरे नाही तर त्याला बी धाडणं पंढरपूरला आहे. तिकडे